नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीचा दिवस हा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असतो. मकर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत आणि किंक्रांतीचा दिवस हा अशुभ मानला जातो किंवा किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला काही कामं जी आहे ती करायची नसतात. काही महत्त्वाच्या नियमांचं पालन आपल्याला किंक्रांतीच्या दिवशी करायचं असतं. तर या व्हिडिओमध्ये आपण किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणकोणती कामे करायची नाही किंवा कोणती कामे आहे जी आपल्याला करायची आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यामुळे माहिती स्किप न करता शेवटपर्यंत ऐका. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. मकर संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो किंवा या दिवसाला करी दिन देखील म्हटलं जातं. बघा, पौराणिक कथेनुसार देवीनं या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणून या दिवसाला त्या राक्षसाच्या नावावरून किंक्रांत असं नाव देण्यात आलं किंवा करी दिन देखील आपण याला म्हणत असतो. हा जो काळ आहे तो संघर्षाचा आणि युद्धाचा असल्याने याला करी दिन किंवा अशुभ मानलं जातं. म्हणजे या दिवशी काही चांगली कामे आपल्याला करायची नसतात. ती कामे कोणकोणती तर बघा, आपल्याला सर्वप्रथम कोणतंही शुभ कार्य या दिवशी करायचं नसतं. बघा, किंक्रांत हा देवीने राक्षसाचा वध केलेला दिवस आहे आणि म्हणून हा दिवस संघर्षाचा आणि युद्धाचा आहे आणि म्हणून आपल्याला कोणतंही शुभ कार्य या दिवशी करायचं नाही. आता शुभ कार्य कोणतं तर नवीन घर खरेदी, साखरपुडा, नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा कोणतंही मोठं आर्थिक व्यवहार आपल्याला या दिवशी करायचा नाही. म्हणजेच कोणतंही शुभ कार्य आपल्याला किंक्रांतीच्या दिवशी करायचं नाही. आता पुढचं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला प्रवास या दिवशी टाळायचा आहे. विशेषतः म्हणजे लांबचा प्रवास करायचा आपल्याला किंक्रांतीच्या दिवशी टाळायचा आहे. कारण या दिवशी अपघात होण्याचे जे चान्सेस आहे ते जास्त प्रमाणात असतात. कारण हा दिवस अशुभ मानला जातो म्हणून लांबचा प्रवास करायचं टाळायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये भांडणं, वादविवाद होतील असं आपल्याला वागायचं नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे कटकटी किंवा भांडणं यापासून आपल्याला लांब राहायचं आहे. आपल्याला आपलं जे मन आहे ते शांत ठेवायचं आहे. चिडचिड करायची नाही किंवा कोणत्याही प्रकारे वादविवाद होतील असं आपल्याला या दिवशी वागायचं नाही. आता महिलांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी म्हणजेच करी दिनाच्या दिवशी महिलांनी हळदी कुंकू करू नये किंवा बोरनान देखील करू नये असं शास्त्रानुसार सांगितलं जातं. कारण हा जो किंक्रांतीचा दिवस आहे तो संघर्षाचा आणि युद्धाचा आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला हळदी कुंकू किंवा बोरनान करायचं नाही असं सांगितलं जातं. परंतु काही ठिकाणी किंक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकूही केलं जातं आणि बोरनान देखील केलं जातं. शेवटी आपापल्या भागाप्रमाणे प्रथा परंपरा या पाळल्या जातात. आता महिलांनी संक्रांतीच्या दिवशी बांगड्या भरलेल्या असतात. काचेच्या बांगड्या सुवासिनी महिला संक्रांतीच्या दिवशी आपल्या हातामध्ये भरत असतात. मग अशा बांगड्या आपण या किंक्रांतीच्या दिवशी हातातून काढू नये किंवा फोडू नये. सुवासिनी महिलांनी संक्रांतीच्या दिवशी घातलेल्या बांगड्या किंक्रांतीच्या दिवशी काढणे किंवा फोडणे हे अशुभ मानलं जातं आणि यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढत असते. त्याचबरोबर किंक्रांतीच्या दिवशी नख कापणं देखील अशुभ मानलं जातं. बघा, शास्त्रामध्ये किंक्रांतीला अमंगळ मानलं जातं आणि त्यामुळे केस धुणे, नख कापणे हे आपल्याला टाळायचं आहे. आणि किंक्रांतीच्या दिवशी महिलांनी शेणामध्ये हात घालू नये असं सांगितलं जातं. बऱ्याच खेड्यापाड्यांमध्ये ही प्रथा पाळली जाते. आजही अनेक शेतकरी कुटुंबांमध्ये ही जी पद्धत आहे किंवा हा जो नियम आहे की किंक्रांतीच्या दिवशी महिलांनी शेणामध्ये हात घालायचा नसतो हे काटेकोरपणे पाळलं जातं. किंक्रांतीच्या दिवशी देवीनं राक्षसाचा वध केला होता आणि म्हणून या दिवशी जो काही काळ आहे तो संघर्षाचा आणि युद्धाचा होता आणि म्हणून वातावरणामध्ये अशुभ शक्ती जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेल्या असतात आणि म्हणून आपल्याला या काही नियमांचं पालन हे किंक्रांतीच्या दिवशी करायचं असतं. बघा, अनेक ठिकाणी आपण जी भोगीच्या दिवशी भाकरी करतो तीळ टाकून, ती भाकरी तशीच ठेवली जाते आणि ती शिळी भाकरी किंक्रांतीच्या दिवशी खाण्याची प्रथा आहे, परंपरा आहे. म्हणजेच भोगीच्या दिवशीची भाकरी किंक्रांतीच्या दिवशी खाण्याची प्रथा परंपरा अनेक खेड्यापाड्यांमध्ये आहे आणि आजही ही प्रथा परंपरा पाळली जाते.
त्याचबरोबर महिलांनी किंक्रांतीच्या दिवशी मोकळे केस सोडून काम करू नये. थोडक्यात सांगायचं म्हणजे महिलांच्या केस विंचरण्याबाबत काही नियम आहे आणि तो नियम म्हणजे महिलांनी सूर्योदयाच्या वेळेस किंवा सूर्यास्ताच्या वेळेस केस विंचरायचे नसतात आणि म्हणूनच किंक्रांतीच्या दिवशी केस मोकळे सोडून घर झाडायचं नाही किंवा कोणतंही काम आपल्याला केस मोकळे सोडून करायचं नाही. आता पूर्वीच्या काळी म्हणजे जेव्हा आपण लहान होतो आपल्या घरामध्ये आजी आजोबा असायचे आणि ते सांगायचे की किंक्रांतीला करी दिन म्हणतात आणि कर ही त्यावेळेस उलटवली जाते. आजही बऱ्याचशा घरांमध्ये कर उलटवण्याची प्रथा आहे. मग आता कर उलटवणे म्हणजे काय तर बघा, अनेक ठिकाणी करीच्या दिवशी संध्याकाळी बेसनाचे धिरडे किंवा गव्हाच्या पिठाचे धिरडे तव्यावर तेलामध्ये केले जातात आणि ते तव्यावरच उलटवले जातात. यालाच कर उलटवणे असं म्हणत असतात. आणि अनेक ठिकाणी अनेक घरांमध्ये बेसनाचे किंवा गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवून कर उलटवली जाते. तसेच काही ठिकाणी भजे करून देखील कर उलटवली जाते किंवा कोणताही पदार्थ तळून कर उलटवली जाते. ज्या त्या भागाची जी काही परंपरा असेल त्यानुसार आपण त्याचं पालन करायचं आहे. परंतु किंक्रांतीच्या दिवशी म्हणजेच करीच्या दिवशी संध्याकाळी बेसनाचे किंवा गव्हाच्या पिठाचे धिरडे नक्कीच बनवून खाल्ले जातात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे किंक्रांतीचा दिवस अशुभ मानला जातो, परंतु या दिवशी संक्रांती देवीची पूजा करून संक्रांती देवीला गोडाधोडाचा नैवेद्य करण्याची देखील प्रथा परंपरा आहे. आणि आपण किंक्रांतीच्या दिवशी आपल्या कुलदैवतेचं स्मरण करू शकतो किंवा आपल्या कुलदैवताची किंवा कोणतंही आपलं जे आराध्य दैवत असेल त्या देवाची आपल्याला पूजा करायची आहे, उपासना करायची आहे, नामस्मरण आपल्याला करायचं आहे. म्हणून किंक्रांतीच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची उपासना करायची आहे किंवा कुलदेवीच्या नामाचा जप आपल्याला या दिवशी करायचा आहे. तर अशा प्रकारे किंक्रांतीच्या दिवशी या काही गोष्टी आहे ज्या आपल्याला करणं टाळायचं आहे आणि आपल्या कुलदेवीचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. तर झालेली माहिती स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.